बेसनामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं. पीठ झाकून 10 ते 15 मिनिटं ठेवायचं. अशा पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे. पिठाचा गोळा घ्यायचा, त्याला दोन्ही साईडनी तेल लावायचं आणि अशा पद्धतीने पातळ पुरी लाटायची. गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायची. साईडनी छान तळून घ्यायची. पुऱ्यांचा चुरा करून घ्यायचा. मिक्सरच्या पॉट मध्ये थोडा थोडा टाकायचा. रवाळ दाणेदार टेक्स्चर असलं पाहिजे. अशाच पद्धतीने संपूर्ण मिक्सरवर बारीक करून घ्यायचं. गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये 3 टेबलस्पून तूप टाकायचं. काजू बदाम टाकायचे. बारीक केलेल्या पुऱ्यांचं पीठ टाकायचं. 2 ते 3 मिनिटं झाले पीठ भाजताय. त्यानंतर टाकायचं वाटलेलं खोबरं. त्यासोबत खोबरं पण छान असं भाजल्या जाते. बेसन छान भाजून झालं. त्याच कढईमध्ये 1 कप पाणी टाकायचं. 1 किलो बेसन घेतलं तर अर्धा किलो साखर घ्यायची. हळद छान मिक्स करून आणि 4 ते 5 मिनिटं अशाच पद्धतीने शिजवून घ्यायचं. दोन्ही बोटाच्या चिमटीमध्ये घेऊन चेक करायचा. अशा पद्धतीने तार तुटली पाहिजे. पाकामध्ये बेसन टाकायचं. इलायची पावडर टाकून घ्यायचं. आता हे अर्ध्या तासासाठी असंच ठेवून द्यायचं. मिश्रण छान अशा पद्धतीने मोकळं करून घ्यायचं. गरम असतानाच लड्डू रक्षाबंधनला अशा पद्धतीने लाडू नक्की बनवून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की